ते माजी नगरसेवक वनराज अंदेकर हत्या प्रकरणामधील ही महत्त्वाची अपडेट आहे। वनराज अंदेकरांच्या सख्या बहिणीसह पतीला देखील पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। गुंड सोमनाथ गायकवाडच्या मदतीने या बहिणीनेच भावाची हत्या केल्याची माहिती आता समोर येते। अंदेकरांच्या हत्येवेळी बहिणीकडून मारा मारा अशा सूचना देण्यात आल्याचं देखील आता पोलीस तपासातून उघड झालेलं आहे। रात्री पुण्यामध्ये 9:30 वाजताच्या सुमारास राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज अंदेकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली होती आणि वनराज अंदेकरांच्या सख्या बहिणीसह आता पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या बहिणीनेच भावाची हत्या केल्याचा संशय पोलिसांना होता आणि त्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आले। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल। ज्ञानेश्वर, माजी नगरसेवक वनराज अंदेकर यांच्या हत्या प्रकरणी आता त्यांच्या बहिणीलाच पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, काय अधिकची माहिती आहे? बरोबर आहे, आपण पाहतोय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक असलेले माजी नगरसेवक असलेले अंदेकर यांचा काल खून झाला आणि त्यानंतर जी आज धक्कादायक माहिती समोर येते यामध्ये त्या अंदेकरांच्या लाडक्या बहिणींनीच भावाचा घात केलाय। अंदेकर गोळीबार प्रकरणातला हा महत्वाचा खुलासा आहे। वनराज अंदेकरांच्या 2 सख्या बहिणींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। संजीवनी कोमकर आणि कल्याणी कोमकर अशी ताब्यात घेण्यात आलेल्या बहिणींची नाव आहेत। गणेश कोमकर, जयंत कोमकर यांना देखील अटक करण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांनी 2 बहिणी आणि त्यांच्या पती जे आहेत त्यांना आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। ज्या वनराज अंदेकर यांच्यावर गोळीबार झाला, कोयत्याने हल्ले झाले, यांना त्यांच्या बहिणीनंच मारा मारा अशा पद्धतीच्या सूचना दिल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनीच भावाचा घात कसा केला हे या घटनेतून पुढे येताना पाहायला मिळत आहे। नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।